नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 159ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओमकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास सावकाश आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण काही मंत्रोच्चार म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम तत्सत. 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 लोकः समस्त सुखिनो भवन्तु. 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 सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे अडी ठेवू नका. येस, आपल्या मनात कुणाबद्दल कुणासाठी पण अडी ठेवू नका. सोडून द्या. कारण का काय होतं, आपण कोणाबद्दल अडी ठेवली तर आपल्या मनामध्ये
सारखे सारखे तेच तेच विचार घोळवत राहतात. आपल्याला वाटतं की ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे किंवा ती गोष्ट आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल, त्या गोष्टीबद्दल जर अडी ठेवून बसला असाल, तर ते मनातून गेलेलं नसतं आणि आपल्या मानेवर भूतासारखं सतत ते कार्यरत असतं आणि त्याचा आपल्याला नकळत त्रास होत असतो. म्हणून याच्यावर चिंतन करा की आपण कुणाबद्दल, कुठल्या गोष्टीसाठी काही अडी ठेवली आहे का? तुम्ही त्याचा स्वानुभव का? ते लेट गो करा, सोडून द्या, इग्नोर करा. ती अडी मनात ठेवू नका. पहा काय बदल होतोय तो. कारण का काय होतं, ती व्यक्ती, ती गोष्ट, ते तर त्यांच्या परीने काही करून गेलेले असतात. त्यांना त्याचा काही संबंध नसतो. त्यांना त्याच्यात काही, आपण मनात अडी ठेवून त्यांना काही फरक पडत नसतो. त्यामुळे जर त्या समोरच्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला जर काही फरक पडत नसेल, तर आपण ती आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल अडी ठेवून काय उपयोग? आणि तुम्ही अनुभवलं असाल की त्यामुळे आपल्याला सारखे त्याबद्दल आपल्यामध्ये ती नकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते आणि ती नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ नये किंवा ती निघून जावी, यासाठी एकच उपाय आहे की ते सोडून द्या. सोडून द्यायला शिकायला हवं. काही गोष्टी असतात त्या आपल्याला सोडाव्या लागतात आणि ते सोडणंच गरजेचं असतं. जर आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्यामध्ये स्वतःमध्ये सकारात्मक बदल, सकारात्मक ऊर्जा, विचार आणायचे असतील, तर आपल्याला ह्या गोष्टी बाहेर काढायला हव्या. तर याच्यावर नक्की चिंतन करा की आपल्यामध्ये कुणाबद्दल अडी आहे का, तर ती काढून टाकण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.